बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी येते। पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंडगार गावाच्या दरम्यान पूल कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर नव्यानं होत असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळलेले असून या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आता आरोप केला जातोय। स्थानिकांनी या पुलाच्या कामाबाबत दौंड बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी सुद्धा केलेल्या होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला। तरी आपण दृश्य पाहतोय, ही दृश्य अतिशय खरं तर भयानक आहेत। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये, मात्र भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळलेले आहेत। निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केला जातोय। आपण अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे। सुमित, जरी जीवितहानी झालेली नसली मात्र हे अतिशय धक्कादायक आहे। अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जात होतं, त्यामुळे आता कुणावर कारवाई केली जाणार, कारण अधिकारी स्वतःच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा झालाय। मनाली अधिकारी कसे दुर्लक्ष करतात याचं उत्तम उदाहरण हा पूल आहे म्हणायचं, कारण अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे काही मीटरवर अंतरावर आहे आणि अशा प्रकारे दौंडगार जो 21 कोटी रुपये खर्च करून हा पूल तयार करण्यात आला होता, उभा करण्याचं काम सुरू होतं। निकृष्ट दर्जाचं हे काम आहे, कारण सातत्याने हे काम करत असताना अडचणी येत होत्या। सातत्याने आपण जो तो पुलाचा जो भाग बघितलेला आहे त्याच्या शेजारच्या पुलाचे देखील निकृष्ट दर्जाचं काम झालेलं इथले स्थानिक सांगतात, कारण खाली जो काही माल पुरवायला पाहिजे होता, जायला पाहिजे होता, तो मालच गेला नाही। त्याच्यामुळे वरून जरी हा पूल चांगला दिसत असला तरी खाली मात्र तो खाली निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। फक्त वर जो आहे तो खांब असे दिसतं ते, त्याच्यामुळे एकंदरीतच या सगळ्यामध्ये अधिकाऱ्यांनी दोषी आहे, कारण याच्यामध्ये जर काय आणखी जर हा पूल पूर्ण झाला असता आणि अचानक जर अशा काही दुर्घटना घडल्या असते मोठी, तर याला जबाबदार कोण असतं? त्याच्यामुळेच या सगळ्यावर आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे अपेक्षित आहे, कारण काम सुरू असताना सुदैवाने हा जो काय आहे खांब पडला, कोसळला। मात्र असं जर झालं तर याच्याकडे आता अधिकारी कशा पद्धतीने कारवाई करणार हे देखील महत्वाचं आहे, कारण एकंदरीतच 21 कोटी रुपये खर्च करून हा दौंडगार हा पूल तयार करण्यात आला होता, उभं करण्याचं काम सुरू होतं। सातत्याने या कामामध्ये अडचणी निर्माण होत होत्या, मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस जो झाला होता त्याच्यामुळे पावसाचं पाणी भीमा नदीमध्ये आलं होतं आणि ते पाणी पाण्याचा जर प्रवाहामुळे हा जर खांब कोसळून पडत असेल तर आपण पाहू शकतो की अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम हे झालेलं आपल्याला या सगळ्यामधून दिसते। निश्चितच सुमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि याचा आपण पाठपुरावा मात्र जरूर करणार आहोत।